नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण जो येणारा मॅथमॅटिक्सचा बोर्डाचा पेपर आहे त्या पेपरसाठी तुम्हाला सेक्शन 1 मध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये ज्या काही एमसीक्यू विचारल्या जातात त्या एमसीक्यू मध्ये तुम्हाला 16 पैकी 16 हे मार्क तुम्हाला कशा पद्धतीने पाडायचे आहेत तर याचा सराव आपण या सेशन मध्ये करणार आहोत. हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे, कारण की या सेशन मध्ये आपण फक्त आणि फक्त एमसीक्यूचं प्रॅक्टिस करणार आहोत. प्रिव्हियस इयर मध्ये जेवढ्या काही एमसीक्यूज तुम्हाला विचारलेले आहेत रेग्युलर बॅचला आणि रिपीटर बॅचला, त्या सर्व एमसीक्यूचं प्रॅक्टिस आपण ह्या सेशन मध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणारा जो मॅथमॅटिक्सचा पेपर आहे त्या पेपरमध्ये कशा टाईपच्या एमसीक्यू विचारल्या जातात, त्यांची लेवल काय असते आणि कोणत्या एरियावरती जास्त करून एमसीक्यू विचारल्या जातात आणि त्या एमसीक्यूला तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे तर याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओचा तुम्हाला 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये सेशन ए मधल्या एमसीक्यू साठी फायदा होणार आहे. तर हा सेशन संपूर्णपणे पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग या सेशनला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण फेब्रुवारी 2020 चा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये विचारलेल्या एमसीक्यू पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये पहिली एमसीक्यू काय विचारली होती बघा. या ठिकाणी इन ट्रँगल एबीसी ए साइडचं मेजरमेंट दिलं 2, बी चं मेजरमेंट दिलं 3 आणि साइन a/2 ची व्हॅल्यू दिली होती 2/3. तर तुम्हाला त्यामध्ये विचारलं होतं त्यांनी अँगल बी काय असणार आहे. तर आता यामध्ये हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे तर तुम्हाला ए माहिती आहे, बी माहिती आहे आणि साइन पण माहिती आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही साइन रूल वापरून काय करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला काय माहित असतं की साइन ए ची व्हॅल्यू ही नेहमी ए के असते, बरोबर. साइन ए ची व्हॅल्यू ही काय असते, ए के. तर अशा पद्धतीनं ए के बरोबर साइन ए. तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू के इज इक्वल्स टू साइन ए किती दिलेला आहे 2/3. तर आपल्याला हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के काढून घ्यायचा आहे. तर इकडे 2 ला 2 गेलं तर के किती राहिला तुमचा 1/3. के राहिला 1/3. मग आता त्या पद्धतीने तुम्हाला अँगल बी पर्यंत पोहोचायचा आहे. तर ऑब्विसली साइन बी काय असणार आहे, साइन बी बरोबर असणार आहे बी के. देअरफॉर साइन बी बरोबर बी के. आता बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि के ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/3. तर 3 ला 3 गेलं, राहिलं काय 1. तर साइन बी बरोबर 1. तर ऑब्विसली बी किती असणार आहे π/2. तर अशा पद्धतीने ह्या पहिल्या एमसीक्यूचं ऑप्शन आहे बी π/2. त्यानंतर तुम्हाला 3 वेक्टर्स दिलेले आहेत ए बी सी आणि तुम्हाला विचारलेलं आहे ए डॉट बी क्रॉस सी काय असेल. तर ए डॉट बी क्रॉस सी काढणं म्हणजेच काय असतं तर त्याचा बॉक्स प्रोडक्ट असतो, म्हणजेच एबीसी. आणि बॉक्स प्रोडक्ट म्हणजे सिम्पली त्या 3 वेक्टरचा डिटर्मिनंट. म्हणजेच काय असणार या ठिकाणी 3 - 1 4, त्यानंतर 2 3 - 1 2 3 - 1, त्यानंतर -5 2 3. आता फक्त हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आणि तुम्हाला तुमचं आन्सर भेटणार आहे. तर या ठिकाणी बघा 3 इंटू हा झाला 3 3 म्हणजे हे झालं 9 9 मायनस या ठिकाणी मायनस +2, त्यानंतर मायनस मायनस +1, त्यानंतर 3 दूनी 6 6 वजा 5 म्हणजे हे झालं 1, त्यानंतर +4, त्यानंतर हा 2 दूनी 4 4 वजा 15 म्हणजे हे झालं 15 × 4 19, त्यानंतर 9 2 11 11 त्रिक 33 +1 प्लस इथं झालं 19 चौक 76 आणि ही टोटल आहे तुमची 6 आणि 1 7 7 आणि 3 10 7 आणि 1 8 आणि 3 11 म्हणजेच 110. म्हणजेच तुमचा ए डॉट बी क्रॉस सी असणार आहे 110. त्यानंतर आता या ठिकाणी थर्ड क्वेश्चन काय विचारला होता, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड पॉइंट बी. म्हणजे तुम्हाला 2 पॉइंट मधून जाणारी लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं. तर कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला काय असतो आपला
एक्स मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1, झेड मायनस z1 डिवायडेड बाय z2 मायनस z1. तर अशा पद्धतीने फक्त फॉर्म्युलेत व्हॅल्यू टाकायची आहेत. आता या ठिकाणी बघा x मायनस x1, तर x1 आपला a आहे, हा x1 हा y1 आणि हा z1, आणि त्यानंतर हा आहे तुमचा x2 y2 z2. तर आता x मायनस x1 म्हणजे x मायनस x1 म्हणजे x मायनस 4, म्हणजे तुमचा हा ऑप्शन तर गेला. आता ह्याच्यामध्ये बी सी किंवा डी. त्यानंतर आता बघा y मायनस 2 y मायनस 2 y मायनस 2, झेड मायनस 1 झेड मायनस 1 झेड मायनस 1. आता त्यानंतर बी सी डी पैकी कुठला तरी एक ऑप्शन असणार आहे. आता बघा खाली x2 मायनस x1, x2 मायनस x1 म्हणजेच 2 मायनस 4 म्हणजे मायनस 2, म्हणजे हा ऑप्शन गेला. आता ह्या दोन्ही पैकी एक कोणता तरी. y2 मायनस y1 मायनस 1 मायनस 2 म्हणजेच हे झालं मायनस 3, म्हणजे y2 मायनस y1 काय झाला मायनस 3, म्हणजे हा ऑप्शन गेला. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. तर तुम्हाला तिसरा क्वेश्चन सिम्पली एका रिझल्ट वरती सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आता चौथा क्वेश्चन काय दिलेला आहे. चौथा क्वेश्चन पण एकदम सोपा विचारलेला आहे. चौथ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, इफ द लाईन म्हणजे एक लाईन आहे आणि एक प्लेन आहे आणि ते दोघं एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत. तर तुम्हाला त्यामध्ये एम ची व्हॅल्यू फाइंड करायची. या ठिकाणी ही लाईन आहे आणि हा प्लेन आहे आणि ते दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. तर लाईन आणि प्लेन जर पॅरलल असेल तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय असते. पहिल्यांदा लाईनचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आणि ह्याच्यामध्ये आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू डी असतं. तर तुम्हाला हा जो बी आहे बी आणि हा एन आहे ना, यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. जर लाईन आणि प्लेन जर पॅरलल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. म्हणजे सिम्पली कुणाकुणाचा बी ची व्हॅल्यू काय आहे, आणि म्हणजे हा पहिल्यांदा इथं तुम्हाला बी घ्यायचा आहे बी. तर बी ची व्हॅल्यू काय आहे तुमची या ठिकाणी 2 1 2. बी बार आहे आणि हा आहे तुमचा एन कॅप, आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो 0 असतो. आता डॉट प्रोडक्ट करा यांचा आय चे कोएफिशियंटची आपण प्रोडक्ट करतो. 2 इंटू 3 6 प्लस 1 मायनस 2 म्हणजे मायनस 2, त्यानंतर प्लस 2 प्लस एम म्हणजे हे झालं 2m आणि दॅट इज इक्वल्स टू 0. आता हे 7 न 2 गेले 4 प्लस 2m बरोबर 0. देअरफॉर 2m बरोबर मायनस 4 implies 2 is equals to minus 2. m is equals to minus 2. m ची व्हॅल्यू आली मायनस 2. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने ही 4 नंबरची एमसीक्यू सॉल्व्ह करायची होती. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बी डॉट एन ह्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 वापरायचा आहे. आता चौथ्या क्वेश्चन नंतर पाचव्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स 1 मायनस एक्स. त्याच्यामध्ये फंक्शनचे आता ह्या ठिकाणी नीट त्यांनी लिहिलेलं नाही. ऍक्च्युली हा प्रश्न असा आहे, फंक्शनचे 2 पार्ट झालेले आहेत. फंक्शन हा 1 मायनस एक्स व्हॅल्यू देतोय जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 टू 1 मध्ये, एक्स ची व्हॅल्यू 0 टू 1 मध्ये, आणि फंक्शन व्हॅल्यू के देतोय ज्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे के इज इक्वल्स टू 0 आहे. तर तुम्हाला फंक्शन कंटिन्युअस असेल ऍट एक्स इक्वल टू 0 तर तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपल्याला काय माहितीये, फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ 0 असतो. एफ ऑफ 0 व्हॅल्यू किती येणार, आता ह्याची लिमिटची व्हॅल्यू किती झाली 1 मायनस एक्स जागी फक्त 0 टाकायचं, म्हणजे ही लिमिटची व्हॅल्यू झाली 1 आणि एफ ऑफ 0 तुम्हाला किती दिलेला आहे के दिलेला आहे, म्हणजे के इज इक्वल्स टू झाला 1. या ठिकाणी के ची व्हॅल्यू आली ऑप्शन डी 1. अशा पद्धतीने तुम्हाला हा पाचवा क्वेश्चन एका 11वीच्या डेफिनेशन नुसार सॉल्व्ह करायचा आहे. तर आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, द मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स रेस टू एक्स. आता मिनिमम व्हॅल्यू कशी काढतो आपण, एफ डॅश एक्स फाइंड करतो. आता एक्स रेस टू एक्स चा फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्हचा एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स दॅट इज इक्वल्स टू 0 करतो. आणि त्यानंतर आता तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय, एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे या फंक्शनची तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉइंटला मिळणार आहे, ई ला का मायनस ई ला का 1 अपॉन ई ला, अशा पद्धतीने तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे ते म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे बघा,
या ठिकाणी आता डेरिव्हेटिव्ह तर आपण घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स ह्याची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेऊन काय करायचं आहे, तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला भेटते हे मात्र तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आता आपण बघू शकतो की डेरिव्हेटिव्ह तर आपण फाइंड आउट केलेला आहे. तर आता एक्स रेस टू एक्स हा कधीच झिरो नसणार आहे. म्हणजे फक्त कोणती टर्म झिरो असू शकते, 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू झिरो. जर आता 1 प्लस लॉग एक्स ही जर व्हॅल्यू झिरो असेल तर लॉग एक्स किती असणार आहे तुमचा, -1 असणार आहे. लॉग एक्स असणार आहे -1. म्हणजेच 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू झिरो, देअरफॉर लॉग एक्स इज इक्वल टू -1. त्यानंतर आता 1 इज इक्वल एक्स इज इक्वल टू ई रेस टू -1, दॅट इज इक्वल टू एक्स इक्वल टू 1 अपॉन ई. आणि एक्स इक्वल टू 1 अपॉन ई ला तुमची व्हॅल्यू ही या फंक्शनची मिनिमम असणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री विचारलेले. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आहे. जेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये काय दिलेलं असतंय, उदाहरणार्थ असं दिलेलं असतंय कधी, तर त्यावेळेला मात्र तुम्हाला ह्याचा एलसीएम काढून तुम्हाला ह्या टर्म एकसारख्या करून घ्यायला लागतात. आता इथं ऑलरेडी तुम्हाला इंटिजरच दिलेला आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर आता या ठिकाणी डायरेक्ट ऑर्डर काय येणार आहे, आपण पहिल्यांदा ऑर्डर बघतो. आता या ठिकाणी चौथं डेरिव्हेटिव्ह आहे, या ठिकाणी पहिलं डेरिव्हेटिव्ह आहे. तर ह्यातली ऑर्डर मोठी कोणती, चौथी. तर आता ऑर्डर 4 असणारा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने ह्या फेब्रुवारी 2020 मधल्या 8 एमसीक्यू होत्या. या ठिकाणी आपण ह्या एमसीक्यू कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट पेपर मधल्या एमसीक्यू बघूयात. हा पेपर आहे जुलै 2019चा. तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे, पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर -1/√2 आणि -1/√2. आता बिना फॉर्म्युल्याचं जर हे गणित केलं तर हे गणित कसं तुम्ही सॉल्व्ह करणार, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा दोन्ही पण मायनस मायनस आहे. म्हणजे ह्याची पोझिशन तर एक नक्की कळली तुम्हाला की हा कुठेतरी थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहेत. जर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर थिटा हा नेहमी किती असतो, 45 डिग्री. परंतु हा अँगल कुठे गेलेला आहे आता, थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलेला. म्हणजे किती 45 झाले या ठिकाणी, हा पहिला 45, हा दुसरा 45, हा तिसरा 45, हा चौथा 45 आणि हा झाला पाचवा 45. पाचवा 45 म्हणजे किती, 5 इंटू π/4. म्हणजेच हे झालं तुमचं ऑप्शन बी, 5 π/4. आणि हे 1च असणार आहे ऑब्व्हियसली. तर तुमचा ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे विदाउट फॉर्म्युल्याचं आपण कसं सॉल्व्ह केलं समजलं, फक्त ह्याची पोझिशन बघितली. आणि या ठिकाणी एक्स आणि वाय जर इक्वल असेल तर तो अँगल नेहमी 45 डिग्री असतो. परंतु तुमचा जो इलेमेंट आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी तुमची जी पोझिशन असणार आहे ती थर्ड क्वार्टर मध्ये असणार आहे. त्यानंतर आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्फा बीटा गॅमा हे लाईनने अँगल बनवलेले आहेत. तर तुम्हाला विचारलंय साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमा काय असेल. तर आपल्याला काय माहितीये, एक रिलेशन माहितीये, कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतं. तर तुम्हाला साइन स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, ह्या कॉस स्क्वेअरला ह्या कॉस स्क्वेअरला आणि ह्या कॉस स्क्वेअरला साइन मध्ये कन्वर्ट करावं लागणार. कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं, 1 मायनस साइन स्क्वेअर प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा बरोबर 1. त्यानंतर आता हा बघा 1 1 1 म्हणजे हे झालं 3. आणि हे इकडे गेलं की काय झालं, हे या ठिकाणी 1 1 1 हे झालं 3 3. आणि हा 1 आहे तो इकडे आणा, म्हणजे 3 मायनस 1 झालं 2. आणि हे सगळं साइनच्या टर्म सगळ्या तिकडे घेऊन जावा, कारण आपल्याला प्लस पाहिजे ना. म्हणजे हे किती झालं, 3 मायनस 1 2. म्हणजे ह्याचा ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. आता त्याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघा. एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, तो ह्या लाईन वरती आहे. तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला पॉइंट ए लाइज ऑन द लाइन
देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा असं विचारलेलं आहे. म्हणजे काय तुमचं थोडक्यात काय, हा पॉइंट जर ह्या लाईनवरती असेल तर हा पॉइंट ह्या लाईनला सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे हे जे प्रोपोर्शनल आहेत, प्रोपोर्शनल हे सगळे इक्वल असणार आहेत. म्हणजे तुम्ही सिम्पली काय करायचं आहे, हे जे पॉइंट आहेत, आता हे पॉइंट असणार आहेत एक्स, वाय आणि झेड. तर ह्या व्हॅल्यू डायरेक्ट ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. हा शॉर्टकट आहे त्याचा आणि तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू भेटणार आहे. मग आता ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू 5 पुट करायची ह्या ठिकाणी. म्हणजे 5 ने किती झालं 6, 6 डिवायडेड बाय हे किती झालं बघा, 5 ने 6, 6 डिवायडेड बाय -6 म्हणजे किती झालं, हे -1 झालं. म्हणजे तुम्हाला रेशो काय आला, रेशो किती आहे -1 आहे. तर आता या ठिकाणी एक्स व्हॅल्यू पुट करायची. एक्स व्हॅल्यू आहे लॅम्बडा, लॅम्बडा +1 डिवायडेड बाय 7 इज इक्वल्स टू किती आहे -1. तर लॅम्बडा इज इक्वल्स टू हा -7 झाला आणि हा जो +1 आहे तो इकडे गेला की -1 झाला. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल्स टू किती झालं -8. तर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या ठिकाणी फक्त आपण एक स्ट्रॅटेजी वापरली की पॉइंट जर त्या लाईनवरती असेल तर तो पॉइंट त्या लाईनला सॅटिस्फाय करणार. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, यातला कुठला तरी एक रेशो फाइंड करून घेतला आणि तो रेशो आहे -1 आणि त्याचा वापर करून आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. आता या ठिकाणी पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, तुम्हाला या ठिकाणी फंक्शन दिलेला आहे 1 + kx अपॉन x आणि तो फंक्शन कॉन्स्टंट आहे असं सांगितलेलं आहे किंवा कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस आहे. तर तुम्हाला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला 11वी मध्ये झालेला एक रिझल्ट वापरायचा या ठिकाणी. तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिले बघा, 1 + kx लॉग ऑफ. आता लॉग ह्याच्या ठिकाणी 2 फॉर्म्युले वापरायला लागणार तुम्हाला. लिमिट x टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 + x रेज टू 1 अपॉन x जर असेल तर याचं उत्तर 1 असतं. त्यानंतर साईनच्या बाबतीत दुसरा फॉर्म्युला काय असतो, लिमिट x टेंड्स टू 0 साइन x अपॉन x हे 1 असतं. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे बघा, समजून घ्या. आतमध्ये जे व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू इथं रेसिप्रोकल मध्ये असते. म्हणजे x इथं असेल तर इथं 1 अपॉन x असणार आहे. तर या ठिकाणी काय असणार आहे बघा, 1 + kx. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, दोन्हीकडे x ने डिवाइड करायचं. त्यानंतर आता कितीची गरज आहे इथं, हा 1 अपॉन x आहे तो लॉगच्या नियमानुसार वरती जाणार. म्हणजे पुढच्या स्टेपला काय होणार, लॉग ऑफ 1 + kx रेज टू 1 अपॉन x. त्यानंतर आता काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युलेनुसार, आज जी व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू इथं रेसिप्रोकल मध्ये असते. आता आज kx असेल तर काय करायचं, तर kx ची गरज आहे. म्हणजे इथं k ने मल्टिप्लाय करायचं आणि इथं k ने मल्टिप्लाय करायचं. आणि दॅट इज इक्वल टू किती दिलेला आहे त्यांनी, 5 दिलेला आहे. म्हणजे ह्या एवढ्याची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली आणि 1 × k झालं. तर k बरोबर किती मिळाला तुम्हाला, 5 मिळाला. अशा पद्धतीने k ची व्हॅल्यू आहे 5. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. तर यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे. द डिफरन्शियल इक्वेशन हुज जनरल सोल्युशन इज y = log x. एकदम सोपा क्वेश्चन विचारलाय, एका स्टेप मध्ये उत्तर मिळतं याचं. y = log x असेल प्लस c, log x + c. तर ऑब्व्हियसली डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे याचं, dy/dx = 1 अपॉन x. फक्त आता हा x इकडे घ्या, x × dy/dx = 1. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने ह्या पेपर मधील आपण एकूण 6 MCQ कव्हर केलेले आहेत. तर ह्या टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला येतात आणि लेवल पण अशीच असते. तर ह्या टाईपचे तुम्ही MCQ बघून जावा. जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल अजून तर तुम्ही आम्हाला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.